नमस्कार मंडळी. चालना कुठं बडविले भट अशी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. म्हणजे कुणाजवळ चालत नसलं की भटांना बडवायचं, ब्राह्मणांना बडवायचं. ही साधी सोपी सरळ पद्धत आहे. त्याचं कारण एक आहे की ब्राह्मणांना मारल्यावरती त्यातून लवकर रिस्पॉन्ड होत नाही. ही कमालीची थंड जमात आहे, कमालीची थंड. शीत रक्ताचे प्राणी आहेत. म्हणजे पृथ्वीवर काही शीत रक्ताचे प्राणी असतात, त्यापैकी ब्राह्मण ही एक जमात शीत रक्ताची आहे. त्यामुळे कुणीही उठसूट बडवून काढतं. म्हणजे मिटकरीला राग आला, ब्राह्मणाला शिव्या. भुजबळांना राग आला, ब्राह्मणाला शिव्या. जयंत पाटलांना राग आला, ब्राह्मणाला शिव्या. शरद पवारांना राग आला, ब्राह्मणांना चाले, असं म्हणायचं असतं. कारण ही जमातच मुळात प्रतिक्रिया देत नाही, पेटून उठत नाही. आता उद्धव ठाकरेंना देखील राग आल्यावर ते उठसूट ब्राह्मणांना शिव्या घालण्याची पद्धत अवलंबू लागलेले आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या हे लक्षातच येत नाहीये की गडबड आपल्याच ठिकाणी आहे, दुसरीकडे कुठं नाहीये. म्हणजे ते विधान भवनात देखील त्यांनी जे वाक्य उच्चारलं ते परत दसरा मेळाव्याला उच्चारलं. मतभेद सारे विसरा, आला आहे दसरा, आतल्या काही देऊन शुभेच्छा देतात लोक. म्हणजे आपल्या मनातले मतभेद, कडवटपणा दूर सारायचा असतो आणि मग लोकांना सामोरं जायचं असतं. पण उद्धव ठाकरेंनी विधान भवनाच्या भाषणात मुख्यमंत्री म्हणून उच्चारलेलं वाक्य पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उच्चारलं आहे. ते ऐका. मुळामध्ये तुमचं हिंदुत्व नेमकं कशाशी जोडलेलं आहे? शिवसेना प्रमुखांनी याच व्यासपीठावरून सांगितलेलं की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याशी संबंधित नाही. आमचं हिंदुत्व आहे, आमचं राष्ट्रीयत्व आहे, देशाशी आमचं हिंदुत्व जोडलेलं आहे. तुमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही म्हणजे काय? म्हणजे ब्राह्मण समाज तुम्हाला नको आहे, असाच त्याचा अर्थ होतो ना. हे नवज्ञान कुठून आलं उद्धव ठाकरे साहेब? शरद पवारांच्या संगतीला जाऊन आलं. म्हणजे उठलं की ब्राह्मणाला ठोकायचं, उठलं की ब्राह्मणाला ठोकायचं. ही एक नवी पद्धत तुम्ही लावून घेतली आहे, नवी पद्धत लावून घेतली आहे. म्हणजे गरज नसताना शेंडी जानव्यांचा विषय काढायचा, कारण शेंडी आणि जानवं हे ब्राह्मणांच्याकडे असतं. तसंच जानवं आता बऱ्याच जमातीमध्ये अजूनही आहे. आपल्याकडे पांचाळ, सुतार म्हणजे ते सुद्धा जानवं वापरतात. सुवर्णकार जानवं वापरतात. अनेक जमाती आजही जानवं, गुरव जानवं वापरतात. अनेक जाती आजही जानव्याचा वापर करत असतात, कारण ते यज्ञोपवीत आहे. सगळ्यांनीच वापरायचं असतं, पण ते हळूहळू कालोगात गेलं. शेंडी आणि जानव्याचं हिंदुत्व म्हणजे काय हो? या संस्कारात किंवा शेंडी जानव्याच्या व्यवहारात कधी हिंदुत्वाची गोष्ट नाही दिसली का? उलट तिथे हिंदुत्व चांगलं आहे. पण सवय लागली आहे ना, बडवत सुटायचं, बडवत सुटायचं, बडवतच सुटायचं. उद्धव ठाकरेंच्या याच सवयीमुळं उद्धव ठाकरे स्वतः खोटे ठरतायत, अडचणीत येत आहेत. उद्धव ठाकरेंनी एक वाक्य अजून एक वापरलंय, म्हणजे ते तुम्हाला मला ऐकवायचं यासाठी की अजून एक वापरलंय म्हणजे तीच तर वाक्य ते बोलतात परत 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 परत. नवं काय असतं उद्धव ठाकरेंच्या भाषणात? गद्दार, खोके, बोके, गुवाहाटी, ताटवाटी, कोथळा बाहेर काढू, मारून टाकू, संपवून टाकू, जिरवून टाकू, ही तर भाषा असते. ते आता नवीन शब्द आलाय, बाप पळवणारी अवलाद. उद्धव ठाकरेंनी लोकांचे बाप पळवणारी अवलाद असं म्हणत 2 वाक्य वापरली आहेत. ते तुम्हाला मला ऐकवायचे. ऐका ती वाक्य. पण एक तर स्वतःच्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी अवलाद. अरे स्वतःच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता की त्यांना काय वाटेल की काय दिवटं काट माझ्या जन्माला आलं, जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नाव लावते. ऐकलं? अहो, कोण कुणाचा बाप पळवलाय? काय संबंध तुमचा बाप कोणीतरी पळवण्याचा? आणि जसा तुम्ही ज्या बापाचा माझा बाप म्हणून दावा करताय ना, त्याच बापाच्या पोटी आणखी 2 अपत्य जन्माला आली. एक जयदेव ठाकरे, जयदेव बाळासाहेब ठाकरे, आणि दुसरे बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे. म्हणजे 3 जणांचे पिताजी आहेत ते. उद्धव बाळासाहेब ठाकरे, जयदेव बाळासाहेब ठाकरे, बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे. आता यापैकी जयदेव ठाकरेंनी तर जाऊन चक्क तिथे भाषण केलंय बसून. शिंदेशाही यावी अशा भावना व्यक्त केल्यात.
तुम्हीच पुढे व्हा असं म्हटलंय. बघायचंय तुम्हाला? ऐका. हे एकनाथराव जे काही कामं करत आहेत, भले गोरगरिबांची असतील, शेतकरी आता बोलून कंटाळा आला. तो शेतकरी म्हणजे खरा राबकरी आहे. तो राबतो म्हणून आपल्या पोटामध्ये 2 दाणे जातात. माफ करा, तो राबकरी आहे म्हणून 2 दाणे आपल्या पोटात जातात. तसा हा आहे. हा राबकरी आहे, कष्टकरी आहे, मेहनत करणार आहे. याला दुरावा देऊ नका. माझं तर असं म्हणणं आहे की आता हे सगळं बरखास्त करा आणि शिंदे राज्य येऊन द्या. सगळं बरखास्त करा, परत निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊन द्या. आणि माझी शुभेच्छा कायमच्या पाठी आहे त्याच्या. ऐकलं? याच व्यासपीठावर बिंदू माधव ठाकरेंचे चिरंजीव निहार बिंदू माधव ठाकरे एकनाथ शिंदेंना शुभेच्छा द्यायला हजर होते. बघा हा फोटो, बघा. लक्षात यावं तुमच्या की बिंदू माधव ठाकरे हजर होते. एवढंच काय, जयदेव ठाकरेंच्या पूर्वपत्नी स्मिता ठाकरे सुद्धा या कार्यक्रमाला हजर होत्या. म्हणजे मातोश्री या निवासस्थानातील 3 व्यक्ती तिथे हजर होते. तुमचा परिवार म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे एवढेच एका बाजूला होते. मातोश्री या निवासस्थानात राहणारी आणखी काही मंडळी जी बाळासाहेबांची थेट वारसदार आहे, ती मात्र एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमाला होती. नाही पळवला, बाप पळवला नाहीये. तुम्ही बाप लपवलाय का हे जरा तपासून बघणं आवश्यक आहे. बाप पळवणं आणि बाप लपवणं यात फरक असतो. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी अन्य लोकांच्या पासून आपला बाप लपवलाय का हा प्रश्न पडतो. त्यांनी पळवला असता तर जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे तिथे कशाला गेले असते? साधं सरळ लॉजिक आहे उद्धव ठाकरे साहेब, साधं सरळ लॉजिक आहे. उगाचच आपण लोकांवर बाप पळवल्याचा आरोप करून त्यांच्यावर नाही तसले आरोप करायचे. तुमचा बाप पळवला म्हणून त्यांची पोरं काढायची, त्यांची नातवं काढायची, त्याच्यावर वाटेल तसं मनसोक्त तोंडसूक घ्यायचं, डुकरं म्हणून टाकायचं. ही नवी परंपरा आपण सुरू करताय. इथे उद्धव ठाकरेंचे पिताजी पळवलेले नाहीत, तर तेच उद्धव ठाकरेंनी स्वतः पुरते लिमिटेड करून टाकलेत. आणि असा आरोप स्वतः राज ठाकरे करत होते, जे पुतणे आहेत. म्हणजे तुमच्या परिवारातली जसं शिवसेनेतल्या 54-56 आमदारांच्या पैकी 40 आमदार गेले एकनाथ शिंदेच्या सोबत. तुमच्या खासदारापैकी 12 खासदार गेले एकनाथ शिंदेच्या सोबत. तसे तुमच्या परिवारातले व्यक्ती जरा तपासून बघा ना. म्हणजे बिंदू माधव ठाकरेंचा परिवार श्रीकांत शिंदेसोबत, जयदेव ठाकरे श्रीकांत शिंदेसोबत, एकनाथ शिंदेसोबत. म्हणजे बिंदू माधव सुद्धा तिकडेच, जयदेव सुद्धा तिकडेच, त्यांचा परिवारही तिकडे. राज ठाकरे जे श्रीकांत ठाकरेंचे चिरंजीव आहेत, जे बाळासाहेबांचे सख्य पुतणे आहेत, तेही दुसरीकडे आहेत. परिवारातल्या बहुमताचा विचार केला तरीही बाळासाहेबांच्या परिवारातली बहुसंख्य लोक ही शिंदे गटाकडे आहेत किंवा राज ठाकरेंच्याकडे आहेत. म्हणजे राज ठाकरे, राज ठाकरेंच्या पत्नी, राज ठाकरेचे चिरंजीव, राज ठाकरेच्या सुनबाई हे सगळे वेगळीकडे आहेत, तुमच्यासोबत नाही आहेत. म्हणजे तुमच्यासोबत तुमच्या परिवारातील 4 लोक आहेत: उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे. त्यांच्यासोबत जरा तेवढीच व्यक्ती आहेत. आणि राज ठाकरेंचा परिवार वेगळा आहे. बहुमताचा विचार केला तर ज्या बापाचा वारसा आपण सांगतो आहोत, त्या बापाच्या वारशाची मंडळी सुद्धा अधिकाधिक संख्येनं एकनाथ शिंदेच्याकडे आहे. त्यामुळं उगाच त्यांचा बाप काढून जे गप्प आहेत त्यांना बडवत सुटण्याचा अगोचर प्रकार आपण करू नये, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. धन्यवाद.